सो हाय गाईज, आज मी चाललेली महालक्ष्मीला आणि बाबुलनाथला पण जाणार होतो आम्ही. आणि जर भेटलं तर आपण मरीन ड्राईव्हला पण जाऊ. आणि मी घेतलं आहे 50 ब्लॉगचे चॅलेंज. त्यातला आपला हा सेकंडवा ब्लॉग आहे. मी ट्रेन पकडली, मुंबई सेंट्रलचे तिकीट वगैरे काढून आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर मुंबई सेंट्रलला पोचलो आम्ही. थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर मी असं फोटोज वगैरे खूप काढले तिथे. नंतर आम्ही पोचलो महालक्ष्मीला. गर्दी खूप होती. मी ओटी घेतली देवीसाठी. त्यानंतर इथे खूप भारी कंपार्टमेंट केलेली आहे, ज्याच्यामुळे की असं गर्दी होणार नाही. हा तो माझा ड्रेस. इथे खूप जास्त गर्दी होती. मला वाटलं नव्हतं देवीचं दर्शन पटकन होईल, पण लगेच झालं. आणि कसा वेळ गेला ते आम्हाला पण समजलं नाही. आणि त्यानंतर देवीचं क्लिप्स घ्यायला अलाउड नव्हतं, बट मी लांबून घेतलं. आणि तिथे सिक्युरिटी पण खूप होती, म्हणून मला जसे क्लिप्स घ्यायला भेटले तसे मी काही क्लिप्स घेतले. नंतर खूपसे असं देवीचे व्हिडिओज वगैरे काढले मी. आणि तुम्हाला जे दिसत आहेत तेच काढलेले, मी जास्त नव्हते काढलेले. आणि हा असा माझा लुक होता. परत एकदा बघा. तर बाहेर येताना पण खूप गर्दी होती. मी कमळाचं फूलसुद्धा घेतलं, बट ते माझ्याकडनं पडलं काहीच. मी टॅक्सी पकडून पोचलो बाबुलनाथला. तिकडून जवळच आहे. कधी तुम्ही गेलात तर मला सांगा. आणि तुम्ही नक्की इथे जा. इथे खूप छानसं असं पक्ष्यांची माहिती वगैरे लिहिलेली आहे. परत देव कसं काय बनले वगैरे सगळं खूप काही म्हणजे सगळ्याची गोष्ट इथं लिहिलेल्या आहेत. आणि तुम्ही हे बघू शकता, म्हणजे गेलात तरच तुम्हाला बघायला भेटेल. इथे ना असं देवी होती एक, तिचा एक क्लिप घेतला आणि मग आम्ही वरती पायऱ्या चढायला निघालो. इथे 108 पायऱ्या असतात. सो त्यातल्या आम्ही चढत गेलो वरती. नंतर मग आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो. तिथं गेल्याच्या नंतर देवाचं लवकरच जवळ आलो आम्ही. नंतर इथे कृष्णाचं एक मस्तपैकी देवस्थान होतं. आणि किती सुंदर आहे ना गाईज. आणि त्या फोटोज वगैरे पेंटिंग्स वगैरे केलेल्या होत्या. आणि मग मी हा बघत बसले पेंटिंग्स. इकडे असं भारीपैकी देवाचे फोटो वगैरे ठेवलेले होते. आणि त्यानंतर आम्ही परत खाली यायला निघालो. आणि येताना मला एक खूप छान असं किचन भेटलं. आणि ते मला किचन हवं होतं काय पण झालं तरी. आणि मग मी तिथे विचारायला गेले आणि त्यांनी मी हे घेतलं. आणि किती सुंदर आहे ना, देवाचा गदा आहे. आणि त्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो. त्यानंतर तिथे आम्ही जास्त लांब नाही गेलो. मी बाहेरूनच बघितलं, कारण की आपले ट्रेडिशनल कपडे होते. सो मग मी नाही गेली. तर माझे व्हिडिओ पाहिजे तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय.